यावेळेला हलक्याशा हाताने पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जात असताना एक नंतर मेल पिंकेश पाटील. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑफ साईडला, ऑन साईडला बॉल निघून देत असतील. गेला तरी कसा. ऍक्शन रिप्ले पहा. खेळायचं होतं ऑफ साईडला, फ्लो होता बॅटचा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुट पंच केलाय पिंकेश पाटील. मात्र यावेळेला अंदाज बांधता आला नाही. बॉलने मात्र कल्टी घेतली आणि सरळ बॉल पंच्या पार चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 34 या धावसंख्येवर. 34 आतमध्ये येणारा बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. ग्रेट डिलिव्हरी. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला. काय फटका खेळाय. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना अक्षय गवळीच्या बॅटमधून आहे. गुडघ्यावर बॅलन्स केला, गुडघा वाकवला आणि षटकार. चार येत असताना पाहायला मिळाल्या. त्यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. व्हॉट अ शॉट. पत्रा काय सरळ बॉलला मात्र या ठिकाणी फेकून दिलं. एक्सलंट टायमिंग जाईन. आणि यावेळेला नो बॉल. नो बॉल. षटकन मिळतील आणि गणेश थोडीशी यावेळेला संताप व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहेत. ओळख त्यांची पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला गोलंदाज कोणीही असो आणि सरळ बॉल. मॅक्झिमम काय फटका खेळला होता. बॅट स्विंग पहा अप्रतिम आणि खेळाचं तंत्र लाजवाब. टप्पा पडल्यानंतर जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. बाईक रबर बॉल टुर्नामेंट मध्ये यावेळेला ऑन साईडला फोर्स केलं या बॉलला. गणेश येतील आणि इथून मात्र चांगला झेल. बॅक टू द डगआउट. 71 ला दुसरा धक्का. अक्षय गवळी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. लयबद्ध झाला होता. अगदी मात्र धावांचा पाऊस तर आला नाही, परंतु धावांचा पाऊस अक्षय गवळीने जरूर पाडला आणि त्यामध्ये असंच म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज बाद.